नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सकाळी 4ला सुटलेलो आणि 5 वाजलेले आहेत. आंघोळ वगैरे झाले आणि सकाळी व्हिडिओ का बनवले कारण आम्ही निघालो आहोत दापोलीवरून श्रीवर्धनला. तेवढ्या बॅगा झालेल्या आहेत, मुलांचे कपडे, आमचे कपडे, सगळं. आणि आई उठलेली आमच्याबरोबर, पप्पाही उठलेले आणि निघायची तयारी तर ऑलमोस्ट रात्रीच करून ठेवलेली. तर इथे 6 वाजलेले आहेत. बरोबर 6 वाजताच रिक्षा मागवलेली आहे. रिक्षावाल्यांची वेट करत होते कारण 6:30ला दापोली डेपो इथून त्या ट्रॅक्स निघतात ज्या बाणकोट जेटीला जातात. तर अन्वीला ना अशीच उचलली कारण आंघोळ वगैरे घालून बसलो नाही. अर्णवची सगळी तयारी करून घेतलेली. तर बाय करायला आम्हाला सगळे उठलेले आहेत कारण ना महिन्याची सुट्टी अर्णवची संपलेली. त्यालाही जड झालेलं खूप आणि प्रत्येक मुलीला जड जातं जेव्हा माहेरातून दुसरीकडे निघते. तर पप्पा रिक्षापर्यंत आलेले बसवायला. सगळे बॅगा वगैरे टाकलेल्या आहेत आणि ही आमची रिक्षा आहे जी काल आम्ही मठात गेलेलो ना तिथे या रिक्षा घेतलेली. तीच रिक्षा आम्ही परत मागवलेली आहे आणि आता पुढचे व्लॉग तुम्हाला श्रीवर्धनचे बघायला मिळतील. तर आम्ही बाय केलं गावाला. जड मन झालेलं पण वस्तुस्थिती आहे ही. केळसकर नाक्यावर आलो. तर इथे दापोली डेपोच्या बाहेरच ट्रॅक सुटतात. जिथे मैदान आहे ना केळसकर नाक्याच्या इथे तिथे. तर जिथे आम्ही ऑटो लावली तिथेच गाडी उभी होती. त्यांना फोन केला, साखरकर म्हणून त्यांचं नाव होतं. तर नेहमी आम्ही त्यांचेच ट्रॅक्स करतो. ते यावेळी जरा मोठी होती. सामान सगळं आमचं बाहेर मागच्या साईडला ठेवायला सांगितलं आणि आम्ही ना 3 सीट बुक केलेली होती, अर्णवला, मला आणि अमोलची. तर खाऊ वगैरे घेतला. हा डेपो आहे, त्यालाही आम्ही आता बाय करत आहोत. आता परत कधी होईल येणं हे माहिती नाही. तर आमच्या सीट बुक मी पहिल्या सीट बुक केलेल्या आहेत कारण ही दापोलीतूनच गाडी सुटते. थोडं लवकर आलो ना की सीट पहिल्याच मिळतात आणि आम्ही पहिली सीट डन केलेली. तर चला, आमचा प्रवास चालू झालेला आहे. साधारण 2-2.5 तासाचा प्रवास असणार आहे दापोलीपासून बाणकोट जेटीला. बाणकोट जेटीवरून त्या साईडला बागमांडला जेटीच आहे. त्याच्यामुळे हा प्रवास आम्हाला ह्याच्या आधी माहिती होतं. छान मस्त होतं. हा आहे हर्णे बंदर. मस्त असं लाटा उसळत होत्या अगदी. म्हणजे रस्त्याच्या एका साईडला डोंगर, घरं आणि एका साईडला समुद्र. खूप छान वाटत होता हा प्रवास. ते बोटी वगैरे जात होत्या. ते ही ना जेटी आहे. आम्ही ज्या जेटीतून प्रवास करतोय ना ती त्याच्या बाजूला एक जेटी होती जी रिपेअर करत होती. तर त्याचं ट्रायल मला वाटतं इथं घेत होते. तर तिथे ना 2-3 राऊंड मारले त्यांनी. आम्ही जेटीमध्ये बसलो. लगेच ती व्हिडिओ का नाही केली कारण ऊन पण होतं आणि बॅगेत मोबाईल टाकलेला आणि मुलांना घेऊन सामान खूप होतं त्या जेटीमध्ये. पहिलं चढायचं होतं म्हणून. तर जेटीमध्ये असे तर काही फोटोज वगैरे काढले, व्हिडिओ वगैरे केले आणि गरम गरम वडापाव बोलत होते. आणि सकाळी ना लवकर उठल्यामुळे काय खाणं पिणं झालं नाही. त्याच्यामुळे मुलांना ना जेटीमध्येच वडापाव घेतला खायला गरम गरम. तर हा आहे बाणकोट जेटीचा कट्टा ज्याला आम्ही बाय केलेला आहे आणि हा समोर येतोय तो बागमांडला जेटी. आता सगळे उतरायच्या तयारीतच आहेत. मोठमोठे टेम्पो, कंटेनर वगैरे लागतात ह्याच्यामध्ये जेटीमध्ये. सगळं झालं, घरी आलो. आई बोलल्या शाळ काढायला. माणूस बोललेला, शाळी पाडून घेतल्या. मामा आलेले. या गरमीमध्ये ना नारळ पाणी खूप छान वाटतं. हे व्हिडिओ ना अर्णवने केलेली आडवी, त्याच्यामुळे मी एडिट केली नाही, आहे तशीच ठेवली. साधारण 16 का 17 शाळी काढल्या. आता म्हटलं 2 दिवस आहे तर मस्त शाळीवरच ताव मारायचा. आणि जेवण आईने आणि ताईने करूनच ठेवलेलं होतं. वाटाणा बटाट्याची भाजी, पालक, चपाती आणि मला आवडते ती तांदळाची खीर. कोणाकोणाला आवडते हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. तांदळाची खीर आईने चुलीवर केलेली, गुळातली, खूप सुंदर झालेली. 2 टायमाचं जेवण एकदाच करतो कारण संध्याकाळी ना कुठे बाहेर जायचं प्लॅनिंग करतो. गावी काय 2-3 दिवसासाठी आलो ना तर कुठे ना कुठे जायचं प्लॅनिंग करतोच. म्हणून 2 टायमाचं जेवण एकदाच झालं की संध्याकाळी फिरायला मोकळे.
तर संध्याकाळी उद्या आहे बुधवार, त्यामुळे मच्छी खायचं होतं. तुम्हाला माहिती आहे पूजा झाली तर आम्ही नॉनव्हेज खाल्लं नव्हतं. नॉनव्हेज म्हटलं गावी येऊनच खाऊ, त्याच्यामुळे आईनं म्हटलं मला ना कालवे खायचे, गीर म्हणतात, आई बोलल्या कालव्याचे गीर. तर ते घेतलेले आहेत, मोदकं घेतलेली आहेत, हे कालव्याचे गीर. आणि कोलंबी घेतले आणि फ्राय करायला मोदकं घेतले. कोलंबी सुक्की बनवणार कांद्यामध्ये. गीर आईनं सांगितले, कारण आई छान बनवतात. पापलेटचे वाटे म्हणजे हे असे वाटे लावतात बांगड्याचे वगैरे. आम्ही काय मच्छी बांगडा वगैरे घेतला नाही. कोलंबी कशी मोस्टली मिळत नाही, आणि ना कोलंबी एवढी स्वस्त पडली ना. ते इथे मच्छीवाल्यांना आईंच्या ओळखीच्या होत्या, त्याच्यामुळे जागेवर आई स्टॉप घेऊन त्यांच्याशी बोलून पुढे जात होतो. म्हणजे आई जात होत्या, आम्ही थांबलेलो एका साईडला. आणि मुलांना ना हे ना माकल्या आहेत, मोठ्या माकल्या आहेत एकदम. ते इथे बांगडे, पापलेट, कोलंबी, माकला आणि गीर हेच प्रकार जास्त दिसलेत. कदाचित संध्याकाळ झालेली म्हणून असेल. तर हा पूर्ण वाटा आहे ना तो घेतलेला मोदकांचा, म्हणजे रस्साही करणार आणि फ्रायही करणार. अजिबात काटा नाही, मुलंही इझी खातील आणि ह्याची टेस्ट खूप छान आहे. आणि हे जे कोलंबीचे 4 वाटे आहेत ना तेही घेतलेले. तर इथे भाजीमध्ये आईनं विचारलं भाजीमध्ये काय हवे असेल तर घेऊन घ्या, म्हणजे परत यायला नको. तसंही उद्या यायचंच आहे, कारण मी बॅगा शिवायला टाकलेल्या आहेत. संध्याकाळ झाली, कोलंबीना लहान होती, त्याच्यामुळे सोलायला एवढं सगळ्यांना बसवलं. म्हणजे भाऊ आणि आई तर मोदकंही करत आहे. आम्हाला काही सांगितलंच नाही साफ करायचं. तर चला, ही व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणार व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी येतील. बाय, टेक केअर.